नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. नवी दिल्लीमध्ये आज जे काही घडलं ते काल घडलेल्या घटनेपेक्षा वेगळं होतं आणि नुसतं वेगळंच नव्हतं तर त्यातून अनेक छोटे छोटे माहितीचे, अंतर्गत संघर्षाचे, अंतर्गत स्पर्धेचे पदर आपल्या समोर उलगडलेले आहेत. काल नवी दिल्लीमध्ये CJP अर्थात झुरळ क्रांती दलाच्या आंदोलकांवर लाठीमार झाला. त्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची तीव्र प्रतिक्रिया आज उमटली आणि त्या निमित्ताने देशभरातून या आंदोलकांना समर्थनही मिळू लागलं. पण फक्त समर्थन मिळूनच हा विषय थांबला नाही, तर याच्या आडून हे आंदोलन आपल्यापेक्षा मोठं होऊ नये असा प्रयत्न सुद्धा लगोलग विरोधकांच्या मध्ये होताना दिसू लागला. जंतर मंतरवर आंदोलक आपल्या पद्धतीने चर्चा करत असताना या संपूर्ण घटनास्थळावर एक वेगळाच प्रकार घडलेला आपल्याला पाहायला मिळाला. या निमित्तानं आधी आपण आंदोलनात काय घडलं ते पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ काय सांगतो ते पाहणार आहोत. या निमित्तानं एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी की नवी दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं CJPचं आंदोलन चालू होतं त्या CJPच्या आंदोलनामध्ये जायच्या ऐवजी काँग्रेस अचानक स्वतंत्र आणि वेगळ्या आंदोलनाच्या मार्गावर गेलेली दिसली. काँग्रेसनं पंतप्रधानांच्या निवासस्थानी आंदोलन करण्याची भूमिका घेतली आणि सगळा नूरच पालटला. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याकडून हे सगळं आंदोलन एक प्रकारे हायजॅक केलं गेलंय का असा सवाल येतो. पण हा सगळा विषय आपल्याला चर्चेला आणायचा आहे. तत्पूर्वी आता आम्ही आपल्याकडे एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की पोलिसांच्या छडीमाराचा नक्की मुद्दा कसा ठरला. तो व्हिडिओ आता आपल्या समोर येतोय. नहीं 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 नहीं, ये बंद हो गए, इनको बाहर करिए. नहीं नहीं, ये खोल लगे, इन्हें बाहर करिए, इन्हें बाहर करिए. इन्हें बाहर करिए. गुंडागर्दी नहीं करेंगे. या सगळ्या एकूणच व्हिडिओच्या निमित्तानं संपादिका वृषाली कदम यांनी केलेलं विश्लेषण आता आपण पाहूया. सिद्धेश, जसं आपण या व्हिडिओमध्ये बघतोय की ज्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे ते दिपके स्वतः संबोधित करत आहेत जमावाला, विद्यार्थ्यांना संबोधित करतात, त्यांचे मुद्दे मांडत असताना अचानक अशा पद्धतीने हा प्रकार घडलेला आहे. जेव्हा दिपके त्या जमावाला संबोधित करतायत, सांगतायत, तेव्हा ते जाणीवपूर्वक हे देखील सांगतायत की असं नका करू. त्यांना दिसतंय, ते जरा उंचावर उभे आहेत, आपल्याला दिसतंय त्या व्हिडिओमध्ये, आणि त्यांना दिसतंय की काही जमावातला एक संच जो आहे तो पोलिसांना मारण्याचा प्रयत्न करतोय, पोलिसांचं हेल्मेट काढण्याचा प्रयत्न करतोय आणि कुठेतरी दिपके देखील हे थांबवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसतायत. इतकंच नाही तर त्याच्याच बाजूला काही विद्यार्थी आहेत जे जेन्युइन विद्यार्थी त्या ठिकाणी उपोषणासाठी, आंदोलनासाठी आलेले आहेत. ते देखील सांगतायत की असं नका करू, थांबा, इनको रोको, असं स्पष्ट सांगण्यात येत आहे. मात्र एक जमाव जो आहे तो अशा पद्धतीनं आधी त्यानं पोलिसांवर हल्ला केल्याचं आपल्याला दिसतं आणि त्यानंतर त्याची प्रतिक्रिया, ॲक्शनची रिॲक्शन म्हणून पोलिसांनी देखील त्या जमावाला रोखण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो या ठिकाणी आणि पोलिसाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न या सगळ्यामधून आपल्याला दिसतो. आणि त्यानंतरच आपल्याला दिसतंय की सुरुवातीला ज्या पद्धतीनं खरं तर गेले 20-22 दिवस हे आंदोलन चालू आहे. 20 दिवस अतिशय शांततामय पद्धतीने आंदोलन चालू होतं, उपोषण चालू होतं. 20व्या दिवशी जेव्हा त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आलेलं होतं वांगचुक यांना, तेव्हा देखील तिकडचे जे आंदोलक होते त्यांनी संयम सोडला नव्हता. अर्थातच त्यांनी याचा निषेध केलेला त्यांच्या परीनं, पण शांततेच्या मार्गातून तो निषेध होता. कुठेही हा जो जमाव होता हा याचा उद्रेक होताना आपण पाहिलेला नाही. अशा पद्धतीचे कुठलेही व्हिडिओज देखील अशा पद्धतीने आलेले नाही आहेत.
या चर्चेसाठी आपल्या सोबत आम आदमी पक्षाचे राज्य समन्वयक म्हणून परिचित असलेले मुकुंद किर्दत आत्ता जोडले गेलेले आहेत. थोड्याच वेळात आपल्या सोबत या चर्चेमध्ये विश्वास पाठक भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी म्हणून असतील. कपिल ढोके आपल्या सोबत काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून जोडले जाणार आहेत. मला पहिला प्रश्न तर आत्ता मुकुंदराव आपल्याला विचारायचा आहे. मुकुंदराव, या सगळ्या आंदोलनाकडे तुम्ही एक समर्थनाच्या भूमिकेत पाहता आहात. CJPचं आंदोलन हे अरविंद केजरीवाल यांनी जंतर मंतरवर जाऊन समर्थन दिलेलं आंदोलन आहे. मग असं असताना राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी वेगळ्या ठिकाणी आंदोलन का सुरू करावं? की या आंदोलनाकडे अशा पद्धतीने राजकीय आंदोलन म्हणून बघणं चुकीचं आहे. मुळात जे आंदोलन सुरू झालं ते एका प्रतिक्रियेमधनं सुरू झालं. त्याला नीटच्या निमित्ताने जी काही घटना घडली आणि त्याच्यामधनं जो रोष बाहेर आलेला तो युवकांचा रोष आहे. त्यामुळे आपल्याला याच्याकडे राजकीय याच्यापेक्षा चष्म्यातून बघण्याच्या ऐवजी खरं तर हा एक व्यवस्थेचा, शैक्षणिक व्यवस्थेचा गंभीर प्रश्न असं त्याच्याकडे बघायला पाहिजे. ज्या अर्थी 2 कोटीपेक्षा जास्त लोक या CJPला फॉलो करतात आणि त्याचबरोबर 10 लाखापेक्षा जास्त लोक शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागतात. त्यामुळे याच्यामधला मूळ मुद्दा जर आपण गमावला तर हे आंदोलन भरकटल्यासारखं होईल. पण मला मुकुंदराव माफ करा, एका प्रश्नाचं उत्तर लागेल इथे. आपण असं म्हणताय की जी लोक फॉलो करतायत, अहो ती ट्विटर आणि सोशल मीडियातली लोक आहेत. बरं, त्यात सुद्धा बरेचसे बॉट्स आहेत, बरेचसे भारतातले लोक नाही आहेत. तुम्ही त्यांच्या भरोश्यावर कसं म्हणता की हे जन आंदोलन आहे? आणि आत्ताच्या घडीला मुद्दा हा नाही की हे जन आंदोलन आहे की नाही. मुद्दा इथे असा आहे, CJPचं आंदोलन जर समजा जंतर मंतरवर चालू आहे तर काँग्रेस वेगळं आंदोलन का करतंय? काँग्रेस वेगळी आपली आंदोलनाची चूल का मांडतंय? CJPच्या आंदोलनामध्ये त्याच व्यासपीठावर यायला राहुल गांधी आणि प्रियांका गांधींना अडचण काय आहे? काँग्रेस आंदोलन अशा पद्धतीने तिथे का गेले याचं कदाचित काँग्रेसचे प्रवक्ते सांगू शकतील. पण मला वाटतं तुम्ही बोलताना एक मुद्दा जो केला तो मला महत्वाचा सांगायचा की जवळजवळ 97% भारतीय आहेत त्याच्यामध्ये जे फॉलो करतात CJPला. त्यामुळे आपण जे किंवा एकूण नॅरेटिव्ह जे पूर्वी सुद्धा चालवण्याचा प्रयत्न झाला की याला देशाबाहेरच्या शक्ती मदत करतात का, तिथपासून महाराष्ट्रातले काही शेतकरी नेते जे सत्तेसाठी कुठे इकडे तिकडे फिरतात ते लोक सुद्धा याला दहशतवादी म्हणून संबोधायला लागलेत आज. त्यामुळे हे यांचं धाडस कशामुळे होत आहे? तर मुळात यांच्या मागे सत्ता आहे म्हणून कुठल्याही मुलांवरती कुठलेही दोषारोप लावणं हा या सगळ्याचा उद्देश आणि त्याच उद्देशाचा हा सगळा भाग आहे. ते एक षडयंत्र रचलं जावं, की हे जे आंदोलन शांतता मार्गाने चालू आहे त्याला कुठेतरी ठपका लागावा, या पद्धतीचं धोरण सातत्याने दिसतंय. काल दिवसभरामध्ये जवळजवळ 200 पेक्षा अधिक जास्त व्हिडिओ आपल्याला दिसलेले आहेत, ज्या व्हिडिओमध्ये मुलींना छातीवरती पोलिसांनी पाय दिलेला आहे. त्याचबरोबर काही तरुण असे म्हणतात की मारा आम्हाला, अशा पद्धतीने त्यांच्या समोर हात बोलवून हात जोडतायत. अशा पद्धतीचे व्हिडिओ आलेत. हे सगळे व्हिडिओ होत असताना कालचा तो जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये पण आपण लक्षात घ्या. पण मुकुंदराव एक मुद्दा नक्कीच जन्माला येईल. आपण असं म्हणताय की पोलिसांनी अन्याय केला, पोलिसांच्या अन्यायाचा कुठल्याही प्रकारे समर्थनाचा इथे मुद्दा नाहीये. पण आपल्याला एक लक्षात घ्यायला हवं की याच आंदोलकांच्याकडून एका पोलिसाचं हेल्मेट उडवण्याचा प्रयत्न झाला. त्याची दृश्य थोड्या वेळापूर्वी आम्ही दाखवली आणि त्याच्या जवळपास जीव घेण्याचाच प्रयत्न होता. असं काही झाल्याच्या नंतर बचावात्मक जर समजा पोलिसांनी कारवाई केली आणि त्यातही भयानक दगडफेक झालेली आहे, ही सगळी वृत्ती या आंदोलनात घुसलेली आहे. आपण मान्य करायला हवं. मला असं वाटतच नाही अजिबात. कारण याच्यामध्ये आंदोलनामध्ये तुम्ही त्या सगळ्या मुलांच्या मागेवर बघितलं तर पाठीवरती बॅग आहेत, त्यांच्या वॉटर बॅग आहेत आणि पाण्याच्या बॉटल देऊन ते फिरतायत मुलं. हे आंदोलन काय आहे तर तिथे बॅरिकेड आहे, त्या बॅरिकेडच्या निमित्ताने तिथे बाचाबाची झालेली दिसते आणि ढकलाढकली झालेली दिसते. त्याच्यानंतर एक सरदारजी तिथे पोलीस जो आहे तो लाठी मारायला सुरुवात करतोय. आणि त्याच वेळी हे लक्षात घ्या की ही जी गाडी आहे ज्या गाडीवरती अभिजित दिप्ते बसलेले होते ती गाडीची चारही चाकं पंक्चर केली गेली होती आणि ते मीडियाने दाखवली आहेत यानंतर. त्यामुळे ती गाडी 200 मीटरपेक्षाही पुढे गेली नाही जंतर मंतर पासून. त्यामुळे हे सगळं जे धोरण आहे ते संसदेकडे जाताना त्यांनी आधीच सांगितलेलं होतं की आम्ही आंदोलन संसदेकडे जाणार आहोत, परंतु प्रत्यक्षामध्ये ही गाडी पंक्चर केली गेली आणि त्यांना त्या पद्धतीने अडवणुकीचं धोरण राबवलं गेलं. तर ते बॅरिकेड्स आहेत तिथे. मुकुंदराव चर्चेला पुढे नेऊयात. आपल्या सोबत आता कपिल ढोके जोडलेले गेले आहेत, त्याचबरोबर आपल्या सोबत विश्वास पाठक आहेत. विश्वासराव, या मुद्द्यात आणि या ठिकाणच्या चर्चेतला जो टप्पा आहे तिथे आपण आता सहभागी होत आहे, तेव्हा हा मुद्दा आपल्यापर्यंत घेऊन येतो की जंतर मंतरवर आंदोलन सुरू असताना राहुल गांधी तिथे जात नाहीत आणि राहुल गांधी एक वेगळंच आंदोलन सुरू करून देतात.
एक प्रकारे दीपकेपेक्षा आपण वेगळे आहोत आणि आपलं आंदोलन हे दीपकेपेक्षा मोठं आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे का? तसा निष्कर्ष त्यातून निघतो आहे. प्रयत्न हे आयत्या बिळावर नागोबा हा असा प्रकार आहे. राजीव गांधींना कोणते आंदोलन करता आलं नाही. भारत जोडो यात्रामध्ये देखील त्यांनी जे भाडोत्री लोक नेले होते ते देखील एक्सपोज झालेलं आहे. त्यामुळे दीपकेच्या माध्यमातून गर्दी निर्माण झाली तर हे यांनी तिकडे जाऊन आयत्या बिळावर नागोबा अशा प्रकारचा विषय केला. खरं तर लिडर ऑफ अपोजिशनला या साध्या गोष्टी कळायला हव्या की आपण आपले विषय हात वर करून लोकसभेमध्ये मांडू शकतो. पार्लमेंट चालू आहे, मात्र तसं करायचं नाही. जेव्हा पार्लमेंटरी सेशन यायचं असतं तेव्हा अशा प्रकारे काँग्रेस अशा प्रकारचं रक्कस तयार करतं आणि डिबेट होणार नाही याची काळजी घेतं. दुसरं, आज त्यांनी जी नौटंकी केली, खरं तर प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या 1 किलोमीटरच्या परिघामध्ये हाय सिक्युरिटी असते, तिकडे कोणी जाणं अपेक्षित नसतं. सेक्शन 163 लागू होता, अनलॉफुल असेंब्ली शक्य नव्हती. मात्र तिकडे जाऊन नौटंकी केली. मग यामध्ये यांना इलेक्शनमध्ये जिंकू शकत नाही, त्यामुळे कुठेतरी लोकांचं लक्ष आकृष्ट करायचं एवढं त्यांचं एक काम आहे. का नाही पार्लमेंटमध्ये विषय मांडत? मला आता आम आदमीच्या प्रवक्त्यांना मी ऐकत होतो, आपल्या माहितीसाठी मी सांगतो की आम आदमी पार्टीचा एक सौरभ भारद्वाज नावाचा नेता हा अजित अंजुम सोबत बोलत होता की आपल्या ढूंढ ढूंढ के लोगों को लाया है. आज तुम्ही टीव्हीवर बघितलं असाल की कित्येक लोक होते आणि नारे काय लागत होते, संसद को उखाड़ फेकेंगे, संसद को बर्बाद करेंगे, मोदी को पिटेंगे, बस नाम रहेगा अल्लाह का, अशा टाईपचे नारे. हे कोणतं आंदोलन आहे? मला असं वाटतं ज्या प्रकारे नेपाळमध्ये, बांगलादेशमध्ये किंवा श्रीलंकेमध्ये अशा प्रकारचं झालं तसंच ते करू इच्छितच आहे. तिकडनं शेतकऱ्यांना देखील पंजाबमध्ये त्यांनी आणलं, इकडे राहुल गांधी देखील बसले. मला असं वाटतं की एक कुठेतरी अनाथी निर्माण करायची, कारण इलेक्शनच्या माध्यमातून, मतपेटीच्या माध्यमातून हे निवडून येऊ शकत नाही. हे फ्रस्ट्रेशन आहे. आपण उत्तरासाठी काँग्रेसकडे जाऊ. कपिल ढोके, आपण या चर्चेत उशिरा आलात, पण त्याआधी जे जे टप्पे झाले आहेत त्याची आपल्याला कल्पना द्यायला हवी. मुद्दा इथे असा आहे की आंदोलन जंतर मंतरवर सुरू असताना राहुल गांधींनी वेगळं आंदोलन सुरू करायची गरज काय होती? आणि दुसरं, या आंदोलनाला भरकटलेलं आंदोलन असं म्हणावं का? कारण ज्या पद्धतीनं त्याच्यामध्ये गोष्टी घडू लागलेल्या आहेत त्या आंदोलन म्हणून या संपूर्ण चळवळीला अपयशी ठरवणाऱ्या आहेत. आपलं उत्तर सुरू करा, आपल्यासाठी 1.5 मिनिटाचा वेळ आहे. पण हेही सांगा की राहुल गांधींनी वेगळं आंदोलन का केलं, ते सीजेपीच्या व्यासपीठावर का गेले नाहीत? वेगवेगळ्या गोष्टी आहेत प्रसादजी. आपण जर पाहिलं असेल तर अभिजित दिपके आणि सोनम वांगचुकजी यांच्या नेतृत्वामध्ये सीजेपीचं जे आंदोलन जंतर मंतरवरती सुरू होतं, त्या आंदोलनाला कालपर्यंत देश विचारत होता की राहुल गांधीजी का गेले नाहीत. ठीक आहे, तो काही स्ट्रॅटेजीचा भाग असू शकतो. आता काल अभिजित दिपकेंच्या आणि वांगचुकजीच्या सीजेपीच्या आंदोलनाला ज्या पद्धतीनं अमानुषपणे या 56 इंचाच्या शहनशहानं त्याची मिलिटरी लावून, म्हणजे जनरल डायर पेक्षा सुद्धा खराब वागणूक आता सत्ताधाऱ्यांची दिसायला लागलेली आहे. यांनी स्वतःची मिलिटरी, पोलीस यांच्या माध्यमातून कालचं जर आपण पाहिलं असेल तर ते विद्यार्थी होते की आतंकवादी होते. म्हणजे अशीच तत्परता जर पहलगामच्या आतंकवाद्यांशी लढताना दाखवली असती तर खऱ्या अर्थानं सॅल्यूट केलं असतं. पण जे विद्यार्थी स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर आहेत त्यांच्यासाठी एखाद्या आतंकवाद्यापेक्षाही खराब वर्तन काल त्यांनी केलं. आणि मग आज संसदेमध्ये ज्यावेळी राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वामध्ये सगळ्या खासदारांनी त्यावरती चर्चा करा, विद्यार्थ्यांवर झालेल्या मारहाणीचा, अमानुष मारहाणीचा त्यावरती चर्चा करा, त्यावर कारवाई करा, त्याची चौकशी करा, अशा पद्धतीची मागणी लावून धरली. त्यावेळी 56 इंचाच्या शहनशाहचे सगळे लोक, सगळे मंत्री संसदेतून पळून गेले, संसदेचं काम तहकूब केलं. आता हे विश्वास पाठक सांगत होते संसदेत का चर्चा केली नाही. अहो विश्वास पाठक, जरा संसदेतलं कामकाज पाहत चला. विरोधी पक्षानं मागणी केली की त्या ठिकाणी कालच्या प्रकारावरती चर्चा करा, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्या. त्यावेळी मात्र तुमचे लोक पळून जातात, उत्तरं देण्याची हिंमत ठेवत नाहीत, कुठल्याही आंदोलनाला सिरियस घेत नाहीत. आणि म्हणून आमचे नेते राहुलजी गांधी यांनी जेव्हा संसदेत कुठे ऐकल्या जात नाही तेव्हा रस्त्यावरची लढाई लढावी लागते. आणि आज या 56 इंचाचा का आला नाही, 56 इंचाचा शहनशाह बाहेर. हो, हिंमत आहे तर द्या ना प्रश्नांची उत्तर, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तर. कपिलजी, आपण मुद्दा भरकटवताय, कारण मुद्दा इथे असा आहे की तुम्ही सीजेपीच्या व्यासपीठावर जाऊन त्यांच्या आंदोलनाला समर्थन द्यायचं सोडून पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करायला का सुरुवात केली, याचं उत्तर काय आहे? आज परिस्थिती देतो अजून एक प्रश्न संपू द्या, एका वाक्यात आहे माझा प्रश्न आपल्याला असा आहे. आज चित्र असं निर्माण झालंय, ज्या क्षणी काँग्रेस आंदोलनामध्ये उतरली सीजेपीची चर्चाच बंद झाली आणि चर्चा फक्त राहुल गांधी आणि प्रियंका गांधींची होतीये. तुम्हाला सीजेपी चर्चेत हवी आहे का नको आहे? पूर्वक तुम्ही वाद लावण्याचा प्रयत्न करताय. काल सीजेपीच्या आंदोलनावरती जो लाठीचार्ज झाला
त्याच्यावरती चर्चा करा म्हणून संसदेत राहुल गांधींनी आवाज उठवला आणि हे भाजपचे डरपोक लोक त्या ठिकाणाहून पळून गेले म्हणून राहुल गांधी आज आंदोलन करतात. दोन वेगवेगळे लावू नका. कालच्या विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज झाला त्यावरती सरकार चर्चा करत नाही, त्याची उत्तरं देत नाही म्हणून राहुल गांधींनी पंतप्रधान निवासस्थानासमोर आंदोलन केलेलं आहे. तुम्ही विनाकारण माध्यमांनी वाद लावण्याचा प्रयत्न करू नका. अहो यांना विचारा ना, तुमच्यात जर हिंमत असेल, तुमच्या म्हणजे सगळ्यांमध्ये हिंमत असेल तर यांना विचारा ना, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा का घेत नाही, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची अगदी उत्तरं का देत या नाहीत? मुद्द्याला आपण राहुल स्पर्श गांधींनी करू दुसरं आणि या आंदोलन मुद्द्याच्या अनुषंगानं मला एक प्रश्न खरं तर आता भारतीय जनता पार्टीलाही विचारायचा आहे आणि आपलाही विचारायचा आहे. पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी या नात्यानं विश्वासराव पाठक आपल्या सोबत आहेत. मला सांगा विश्वासराव, या चर्चेत, या आंदोलनात सातत्यानं होणारी मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. तुम्ही राजीनामा टाळता आहात का तुम्हाला राजीनामा हा पर्याय वाटत नाही? बघा, नीट परीक्षेचा जो विषय झाला, लिकेज झालं, त्यानंतर नीट परीक्षा परत झाली, तो खरं तर विषय संपलेला आहे. आता राजीनामा द्यायचा नाही तर हा एक डिबेटचा प्रश्न आहे. 18 परीक्षा युपीच्या काळात देखील झाल्या, ज्या पुनर्परीक्षा झाल्या, कोणाचा राजीनामा घेतला नाही. त्यामुळे राजीनामाच्या माध्यमातून त्यांना राजकारण करायचं आहे. आता आज जेव्हा राहुल गांधींना जितेंद्र सिंग म्हणाले की तुमची मागणी काय, तर म्हणे आम्हाला चर्चा हवी आहे, त्यांनी चर्चेचा होकार दिला, तर म्हणे आता आम्हाला राजीनामा पाहिजे. आणि राजीनामा शब्द त्यांना हो म्हटलं असतं तर उद्या त्यांनी प्रधानमंत्र्यांचा राजीनामा मागितला असता, राष्ट्रपतीचा राजीनामा मागितला असता. यांना मुळामध्ये अनार्की निर्माण करायची आहे, यांना पार्लमेंटमध्ये काही डिस्कशन करायचं नाही. मी आपल्याला जबाबदारी सांगतो, काल पीठासीन अधिकारी लोकसभेचे सारखे म्हणत होते की याच्यावर देखील आपण चर्चा लावू, मात्र चर्चा लावण्यासाठी काही नियम असतात, विधी नियम असतात, त्याप्रमाणे ती चर्चा होऊ शकते. मात्र ते करायचं नाही. बरं, हे पार्लमेंट सोडा, हे पार्लमेंट सोडा. याच्या आधीच्या पार्लमेंटमध्ये जेव्हा पार्लमेंट सेशन सुरू होतं, हे काहीतरी असे मुद्दे घेऊन होतात आणि पार्लमेंट चालणार नाही याची काळजी घेतात. आणि जेव्हा पार्लमेंट संपतं तेव्हा रस्त्यावर येतात, भारत जोडो यात्रा करतात. याच्यावर काँग्रेसचा खुलासा लागेल, काँग्रेसचं उत्तर, आणि त्यानंतर आपण मुकुंद किर्दत्त यांच्यापर्यंत जाणार आहोत. काँग्रेसला चर्चेची संधी मिळाली त्यावेळेला काँग्रेसनी चर्चा संसदेत करायच्या ऐवजी रस्त्यावर आंदोलन केलं, हा आरोप आहे. आपलं उत्तर लागेल कपिलजी याच्यावर? त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, ज्यावेळी चर्चेसाठी वेळ मागितला, चर्चा करा म्हटलं, त्यावेळी यांचे सगळे लोक संसदेतून पळून गेले. हे काय गोष्टी सांगतात. आणि नीटचा विषय संपलेला आहे म्हणताना लाच कशी वाटत नाही? 22 लाख विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी सिस्टम ढासळलेली आहे. 24 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या कुटुंबियांना त्यांचे भोगावे लागतात. हे म्हणतात विषय संपला. अहो लाज वाटली पाहिजे. तुमच्या धर्मेंद्र, तुमच्या अहंकारापायी काय लोकांचे बळी घेणार आहात का? आणि काल विद्यार्थ्यांवर ज्या पद्धतीनं अमानुषपणे अत्याचार केले, मारहाण केली, स्वतःच्या पोराला मारलं असतं का विश्वास पाठक किंवा या भाजपच्या लोकांनी? तुमचा स्वतःचा मुलगा त्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांमध्ये ठेवून बघा ना, ते तर विद्यार्थी होते ना. आम्ही काँग्रेसवाले जर आंदोलनात असतो तर काँग्रेसचं आंदोलन म्हणून बदनाम केलं असतं. अहो पण याच्या आधी जेव्हा मनमोहन सिंगांच्या कार्यकाळात आंदोलनं झाली त्यावेळेला राहुल गांधी, मनमोहन सिंग आणि पी चिदंबरम यांची वक्तव्य कानावर आली आहेत का आपल्या? अहो अनेक वेळी जबाबदाऱ्या घेऊन राजीनामे सुद्धा आमच्या काळात आम्ही दिलेले आहेत. पण यांना कुठला अहंकार आलेला आहे? कुठला अहंकार आहे? कितके विद्यार्थी रस्त्यावर आहेत, लोक रस्त्यावर आहेत. परीक्षा जी विश्वासराव बोलत होतात आपण. कोणत्या पद्धतीने राजीनामा दिला हे मला सांगा. पुनर्परीक्षेसाठी कित्येकदा पुनर्परीक्षा झालेल्या आहेत. अहो विश्वासराव, काँग्रेसनं काय केलं याचा हिशोब करण्यासाठी तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं नाही. तुम्ही देश नीटपणे चालवा ना. 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य बर्बाद झालेलं आहे. ऐकून घ्या. 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य बर्बाद झालेलं घरी बसवत आहे, कारण तुम्ही बेजबाबदारपणे वागताय म्हणून जनता तुम्हाला पुन्हा घरी बसवत आहे. राहुल गांधींसारखा निकम्मा लीडर ऑफ अपोजिशन आजपर्यंत कधी मिळाला नाही, हे जनता बघताय. जिथे तुम्ही संसद उखाड देंगे, मोदींपेक्षा राहुल गांधी भारत माता की भारत पिता कोण, असे प्रश्न विचारतात. तुम्ही त्याचा हे करणार आहे का? काँग्रेसच्या प्रवक्त्यांना विचारतोय की भारत माता, भारत पिता कोण, अशा प्रश्न विचारांना तुम्ही ज्या विचारांना केले की त्याला देखील तुम्ही सपोर्ट करणार. किती दिवस अशा प्रकारचे जे नारे लागले गेले त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. ही कोणची संस्कृती आहे? ठीक आहे विश्वासराव आणि कपिल डोके, थोडंसं थांबा. आपण पटकन आता मुकुंद किर्दत्त यांना बोलतं करूयात. मुकुंद किर्दत्त, इथे मुद्दा हाही गरजेचा आहे की चर्चेत व्यक्तिविशेषापुरतं आंदोलन राहावं का, की व्यवस्था विशेष असावं? म्हणजे व्यवस्थेच्या बदलण्याच्यासाठी उपाय सुचवण्याऐवजी मंत्र्याचा राजीनामा असं राजकीयीकरण या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं होणं योग्य आहे का? मुकुंद किर्दत्त. राजकारण नाही, मुळातच प्रश्न असा होता की 1 महिन्यापूर्वी हे आंदोलन सुरू झालेलं आहे. या आंदोलनाची मुख्य मागणी अशी होती की ज्या पद्धतीची जबाबदारी
या शिक्षण मंत्र्यांनी घ्यायला पाहिजे. 21 जणांचं जर आत्महत्या होत असतील तर जी मुलं स्वतः डॉक्टर होऊन अनेक लाखो लोकांना चांगली आरोग्य सेवा देऊ शकतात अशा मुलांना स्वतः आत्महत्या करावी लागावी हे अतिशय दुर्दैव आहे आणि हे शिक्षण व्यवस्थेचं दुर्दैव आहे. याची जबाबदारी एक्झॅक्टली कोण घेणार? याची जबाबदारी कुठल्या तरी खालच्या अधिकाऱ्यावर देऊन चालत नाही. आपण पाहिलं की याच्यामध्ये जे 13 लोक अटक झाले त्याच्यामधले 11 लोक पुण्यामधले, ज्याला आपण शिक्षणाचं माहेरघर म्हणतो, त्या संस्था सुद्धा बीजेपीशी संबंधित आहेत. या इथला राजस्थानचा जो माणूस सापडला आहे तो पण भाजपशी संबंधित आहे. म्हणजे हे नेटवर्क काय आहे? या नेटवर्कची जबाबदारी कोणाची? हा एक मूळ मिनिट प्रश्न आहे. त्यामुळे एक मिनिट आता यातला मुद्दा बरं झालं तुम्ही या विषयापर्यंत आणलात. विश्वास पाठक यांच्यापर्यंत पोहोचायचंच आहे. मुकुंद किर्दत्त असं म्हणतात की सापडलेली माणसं भाजपाची आहेत. कदाचित त्यांना माटेगावकर माहीत नसेल, माटेगावकरांनी केलेली वक्तव्य माहीत नसतील आणि माटेगावकरच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये उभं राहिलेलं पेपर फोडण्याचं राजकारण आणि षडयंत्रही त्यांना ठाऊक नसेल. मुकुंदराव, आज सगळ्यांचेच सगळे हात लागेबांधे याच्यामध्ये आहेत. याचा अर्थ आपण काही व्यवस्थेला हातच लावायचा नाही असा होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती अत्यंत वाईट झालेली आहे. परंतु प्रश्न असा आहे की या सगळ्या मुलांना आपण ज्याला भविष्याचा आधार म्हणतो, ती त्यांचं शिक्षण म्हणतो, याच्यासाठी आपण काय देणार? यांना विश्वासार्ह सिस्टीम देणार की नाही? त्यांचा शिक्षण व्यवस्थेवरती विश्वास राहील का नाही? परीक्षा व्यवस्थेवरती त्यांचा विश्वास हवा की नको? पैशाने सगळं विकत घेता येतं, क्लासेसच्या सहाय्याने सगळं करता येतं. अशा पद्धतीची जर मानसिकता झाली तर या इथला युवा निराशेमध्ये जाणारच आहे. त्याचंच हे उदाहरण आहे. ती 21 मुलं आत्महत्या करतात. त्यामुळे या सगळ्यामध्ये जी जबाबदारी आहे ती जबाबदारी कोण घेणार? पटकन आता या मुद्द्याला पुढे नेऊ. विश्वास पाठक आपल्या सोबत आहेत. विश्वासराव, हे सगळं करण्याचा अनुभव हा अभिजित दिपकेमध्ये दिसतो का? ज्या वेळेला आंदोलन चालू असतं तेव्हा हा माणूस आंदोलनात उतरत नाही, जिथे आंदोलन असतं तिथे जात नाही, आंदोलनाच्या निमित्तानं दिशा देऊ शकत नाही. पण आता नेतृत्व आणि चेहरा म्हणून अभिजित दिपके समोर आहे. आपल्या लेखी अशा प्रकारच्या आंदोलनाला जर अभिजित दिपकेचं नेतृत्व असेल तर भविष्यात हे आंदोलन भरकटण्याची शक्यता आहे का? आणि त्या माध्यमातून दुसरा कोणी या आंदोलनाचा वापर करू शकतो का? आधी उत्तरासाठी विश्वासराव आपण, त्याच्यानंतर कपिल ढोके त्याचा प्रतिवाद करतील. बोला विश्वासराव. नाही, आधी दिपकेंची 1 महिन्यापूर्वीची पार्श्वभूमी सांगतो. ही व्यक्ती अमेरिकेमध्ये जॉब शोधायला गेली होती. त्याच काळामध्ये आपल्या माननीय सरन्यायाधीशांनी एक कॉक्रोच असा शब्द वापरला. त्याला काय सुचलं माहिती, त्यांनी कॉक्रोच नावाची पार्टी निर्माण केली. 2 कोटी लोकांनी त्याला समर्थन दिलं. याला असं वाटलं की तर मी 2 कोटी समर्थकांचा जे आता नेता झालेला आहे. इथे आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्या पाठीशी कोणी नाही. मात्र याचा उपयोग करून हे जे आहेत ना टूलकिटवाले, या टूलकिटवाले बरोबर निशाणा साधला. तिथे जेव्हा वांगचूक हे करत होते, उपोषण करत होते, बाकीचे लोक मस्त भरभरून खात होते. हे खाण्यापाण्याची व्यवस्था कोण करत होतं? आणि या दिपकेला त्यांनी असा तयार केला की ज्या प्रकारे नेपाळला झालं तसं इथे देखील आपण करू शकतो. त्याच्यामध्ये मी दाव्याने सांगतो काँग्रेस आणि आम आदमी पार्टी हे त्याच्यामध्ये पुढे होते. पटकन याच्यावरचं उत्तर लागेल. अगदी याच मुद्द्यावर आणि इथेच कपिल ढोके यांना बोलतं करणं गरजेचं आहे. कपिलजी, अशा अराजक पसरवणाऱ्या आंदोलनाच्या पाठी काँग्रेस म्हणजे पाठीशी काँग्रेस आहे का? म्हणजे हे बघा, एवढ्या दिवस काँग्रेस राज्यात का गेली नाही आंदोलनामध्ये म्हणून भाजपची पिलावळ चौकात प्रश्न विचारत होती. आणि आज विश्वास पाठक यांचं ऐकून मला तर यांच्या बुद्धीची पार क्यू यायला लागते. अहो, ज्यावेळी काँग्रेस आंदोलन करते त्यावेळी ते विरोधकांचं आंदोलन असते, विद्यार्थी आंदोलन करतात त्यावेळी ते प्लान आंदोलन असते. अहो, मग तुम्हीच काय सर्वश्रेष्ठ आहात का? हे सगळं जाऊ द्या, कोण काय आंदोलन करते ते सगळं जाऊ द्या. धर्मेंद्र प्रधान आणि यांच्या 56 इंचाच्या शहनशाला इतका अहंकार कुठून आला? अहो, 24 लाख विद्यार्थ्यांचं अहो, विश्वास पाठक, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. कुठल्याही आंदोलनाला विरोधकांचं प्लॅन म्हणून हे करता, टीका करता. अभिजित दिपकेंची पार्श्वभूमी सगळ्यांना माहिती आहे. चॅट जीपीटीचं काय उत्तर देता? तुमच्याकडे काही नेतृत्व आहे का? तुमच्याकडे काही अजेंडा आहे का? लोकांच्या प्रश्नाला रस्त्यावर शेवटी जनता आम्हाला निवडून काढते याचं देखील लक्षात घ्या. तुमच्या या सगळ्या फसवेगिरीला जनता चांगलं ओळखून आहे. ज्या प्रकारे तुम्ही हे आंदोलन केलं, वेगवेगळ्या तुम्ही गुंड तिकडे आणले, त्यात एक्सपोज झालेले आहेत. 118 लोकांना तुम्ही जखमी करता, इन्स्पेक्टरला जखमी करता, त्याची तुम्हाला लाज वाटत नाही आणि नौटंकी करता. प्रधानमंत्र्यांच्या घरासमोर बसून नौटंकी करता. जनता हे सगळं बघताय. आता उरलं सुरलं करिअर राज्य देखील पुढच्या वेळेस तुमच्या हातून चालू जाईल. पुढच्या वेळेस तुमचं करिअर देखील राज्य हातून चालू जाईल. संसदेत येत नाही म्हणून त्याच्या घरासमोर आंदोलन करायची वेळ येते. त्याच्यात हिंमत असेल तर संसदेत ये आणि उत्तर दे. कोण जाणार तुमच्या घरासमोर? हे पार्लमेंट सोडा हो. मागच्या पार्लमेंटमध्ये काय तुम्ही विरोध केला? का नाही चालू दिलं? हा तुमचा धंदा झालेला आहे.
मुळात हा विश्वास तुमचा पाठक, धंदा झालेला आमच्या आहे. विषयावरती तुम्हाला बोला. डेमोक्रेटिक आमचा धंदा सिस्टमवर नाही, भरोसा तुमच्या नाही, लोकांमध्ये तुम्हाला उत्तरं इलेक्शन द्यायची हिंमत कमिशनवर नाही. भरोसा नाही. या या EVM या मशीन- या दोघांच्या वादात हस्तक्षेप करतो, वेळेच्या मर्यादेची आठवण करून देतो आणि पटकन आता चर्चेला समारोपाकडे नेत असताना मुकुंद किर्दत्त आपल्याला विचारतो, आपल्याला हे आंदोलन कोणत्या दिशेने जाताना पाहायचं आहे? राजीनामा हा एकमेव पर्याय आहे का व्यवस्थेतला बदल अपेक्षित आहे? 30 सेकंदात सांगा. मला पुढचे प्रश्न इतर दोघांनाही विचारायचे आहेत. याच्यामध्ये मुळात खरं तर ही चर्चेची खिडकी यांनी फार पूर्वी आधी उघडायला हवी होती. 1 महिन्यापूर्वी हा विषय सुरू झालेला होता. तेव्हापासून चर्चेसाठी एक साधा प्रतिनिधी, त्यांचा 3 किलोमीटर अंतरावरती संसद भवन आहे, तिथे जंतर मंतर आहे, हे 3 किलोमीटर अंतर पार करता आलं नाही. एक साधा सदस्य सुद्धा, तिथे प्रतिनिधी सुद्धा ते पाठवू शकले नाही. भाजपचं एक टुलकिट आहे. माझा तर उलटा आरोप आहे की भाजप अराजकतावादी आहे, म्हणूनच हे असं आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला जातो. शेतकरी आंदोलनामध्ये पण आपण पाहिलं की 1 वर्ष हे चिघळवलं गेलं. 700 लोक मेली. त्याच्यानंतर त्या विधेयक मागे घेतली गेली शेतकऱ्यांच्या संदर्भातली. त्याचबरोबर मुष्टियोद्धा म्हणजे जे कुस्तीगीर आहेत त्यांच्या संदर्भातलं आंदोलन आहे, असाच गुंडाळण्याचा प्रयत्न ठीक आहे. भाजपने केला. कपिल डोके खाता थोडंसं थांबा, उत्तर द्यायचंय आपल्याला. 30 सेकंद उरलेली आहेत. पटकन सांगा, या आंदोलनाच्या माध्यमातून जे आता सीजेपीचं आंदोलन आहे, तुम्ही सीजेपीच्या सोबत असणार का तुम्ही तुमची आंदोलनं वेगळी चालवत राहणार? हे बघा, सीजेपीच्या आंदोलनाबरोबरच काँग्रेस पक्षानं छात्रो की गुंज म्हणून देशभरात सुद्धा आंदोलन सुरू केलेलं आहे. अजेंडा एक आहे, विचार एक आहे. आमचा या नरेंद्र मोदींच्या 56 इंचाच्या छातीला जो अहंकार आलेला आहे, त्यांनी आता त्या अहंकारातून बाहेर आलं पाहिजे. विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे. आम्ही पॅरलल आंदोलन चालू आणि धर्मेंद्र प्रधानने राजीनामा दिला पाहिजे. पेपर फुटीच्या विरोधात कडक कायदा केला पाहिजे. आणि या ठीक आहे. सरकारला आता कुठल्याही परिस्थितीत- उत्तरासाठी आता शेवटचं एक 30 सेकंदाचीच वेळ उरलेली आहे. पटकन आपल्यासोबत विश्वासराव आहेत. विश्वासराव, राजीनामा की व्यवस्था बदल? तर बघा, व्यवस्था बदल गेल्या 12 वर्षापासून सुरू आहे. एनईपी मध्ये अनेक प्रकारचे बदल करता, म्हणून धर्मेंद्र प्रधान त्यांच्या टार्गेटवर होते. 10 वर्षामध्ये नीट परीक्षेमध्ये कितीदा पेपर फेल्युअर फुटला, आलं, याचा सुद्धा विचार मान्य केला आहे. पाहिजे. मात्र नीट परीक्षेची परीक्षा पूर्ण झालेली आहे. 22 पोरांचे जे काही जीव गमावले आहेत त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि व्यक्त करणार आहे. मात्र त्याच्या माध्यमातून हे जे राजकारण करतात आहे, या राजकारणाला आम्ही बळी पडणार नाही. ज्या प्रकारे राहुल गांधींना आज आम्ही उचलून बाहेर टाकलं, जी. तशाच प्रकारे या आंदोलनाला देखील आम्ही डील करू. धन्यवाद या सगळ्या चर्चेसाठी. मुळात कुठल्याही प्रकारे एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्यासाठी केलेला प्रयत्न यशस्वी करायचा असेल तर त्याच्या मुळाशी जावं लागेल. व्यक्ती बदलून प्रश्न सुटणार नाहीत. प्रश्न सुटण्याच्यासाठी, मूळ उत्तराच्यासाठी आधी समस्या काय हे समजून घ्यायला हवं. राजीनामा हा उत्तराचा भाग नाही, तो केवळ तात्पुरता उपचार ठरू शकतो. या चर्चेत आपण सर्व मान्यवर सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.